सगळ्यात पहिल्यापासून शिवसैनिकांची नेमकी भूमिका काय आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि तीच भूमिका आपण या शिवसैनिकाकडून समजून घेणार आहोत। काय तुमची भूमिका आहे किंवा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं असं आपल्याला वाटतं का? 100% एकत्र यावा। आम्ही शिवसैनिक, आम्ही आदेशावर चालणारे लोक आहे। जो उद्धव साहेब निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे, पण असं आमचं प्रामाणिक मत आहे की दोन्ही ठाकरे कुटुंब एकत्र आले पाहिजे। आपण वर्षानुवर्ष आंदोलनं करताय, रस्त्यावर उतरताय, मात्र हे दोन बंधू एक वेगवेगळे होते, इतर पक्षाला त्याचा फायदा होत होता। आता वाटतं महाराष्ट्राच्या हिताचा हा निर्णय असेल? 100% हा महाराष्ट्राचा हिताचा निर्णय असणार आहे, कारण उद्धव साहेब आणि राजसाहेब हे दोघे एकत्र यावे ही शिवसेना प्रमुखांची नेहमी इच्छा राहिलेली आणि मराठी माणसासाठी जर दोघं बंधू एकत्र येत असतील तर आम्ही स्वागतच करणार आहेत आणि उद्धव साहेबांचा जो आदेश असेल आम्ही त्याप्रमाणे काम चालू करू। तुम्ही अनेक वर्षांपासून शिवसेनेत आहात। आज ज्या पद्धतीची चर्चा महाराष्ट्रात होती आहे, आपल्याला एक शिवसैनिक म्हणून अर्थात उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक म्हणून काय वाटतं? ह्या दोघा भावांनी एकत्र आल्यानंतर आपल्याला पक्षाला स्थानिक पातळीवर याचा फायदा होतो, राज्य पातळीवर होईल? खरं तर हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रात किती शहा आले आणि गेले तरी या महाराष्ट्राला काही फरक पडणार नाही, परंतु हुकुमशाहीला गाडण्याकरता जेव्हा दोन मावळे एकत्र येताना तेव्हा खरा इतिहास घडतो आणि तेच आता माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे हा इतिहास घडवतील आणि हुकुमशाहीला महाराष्ट्रातून हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, हा आम्हाला ठाम विश्वास आहे। तुम्ही जुने शिवसैनिक आहात, काय वाटतं या सगळ्यावर? खूप आनंद होत आहे। आपले उद्धव साहेब आणि राज साहेब एकत्र येत आहे, याच्यापेक्षा आनंदाचा शक्रायोग कोणचा दुसरा? काय वाटतं दोघं भावांनी? दोघं भाऊ एकत्र आले तर मराठी माणसाचे एकत्र येतील सगळे। आपण बघतोय नाशिकमधल्या शिवसैनिकांच्या या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहे। दोघेही भावांनी एकत्र आलं तर निश्चितपणे फायदा जो आहे तो पुढच्या काळामध्ये या दोन्ही पक्षांना देखील होईल आणि विशेषतः मराठी माणूस आणि शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढणारी ही दोन पक्ष आहे आणि ते एकत्र आले तर निश्चितपणे आनंद आहे, अशा प्रकारची भूमिका या सगळ्या शिवसैनिकांची आहे। एकूण जर आपण फरा बघितलं तर ही भूमिका जी शिवसैनिक व्यक्त करतायत ती महाराष्ट्रातला प्रत्येक मराठी माणूस जो आहे तो देखील व्यक्त करतोय की या दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं आणि महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा जो अस्तित्वाचा अस्मितेचा जो प्रश्न आहे तो त्यांनी पुढच्या काळामध्ये पुढे नेण्याची गरज आहे।